नुकत्याच झालेल्या वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे बुलढाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय। तर यातून कसेबसे वाचलेले पीक आता वन्य प्राणी उद्ध्वस्त करत असल्याने शेतकरी हवालदिल झालाय। खामगाव तालुक्याच्या शिरला नेमाणे शेत शिवारामध्ये रोही, रानडुक्कर यासह इतर प्राण्यांकडून मका, ज्वारी, गहू या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं जात आहे। त्यामुळे वन विभागाने या सर्व वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा आणि शेतकऱ्यांना नुकसानीची मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। MCA न्यूज मराठी करिता रवींद्र शेगोकार, खामगाव। राठोड माझी वावराची नुकसान लय होऊन राहिली। रोही आणि डुक्कर लय तकलीफ देऊन राहिले। रात्रंदिवस जागा करून 4-4, 5-5 माणसं लय तकलीफ होऊन राहिली। तरी गुदस्ता मी अर्ज वगैरे केला, त्याची अजून भरपाई काही मिळाली नाही। त्याची करता मला लवकर ते सांगून मला डबल पैसे मिळा। डुक्कर 3 एकर वावर आहे, गट नंबर 112 आहे आणि डुक्कर आणि रोही खूप तकलीफ देऊन राहिले। तरी खूप मला माणसं भरम 3-4 माणसं ठेवले आहेत रोजानं। तरी ते डुक्कर आणि रोही लय तकलीफ देऊन राहिले। रातच्या दिवसा इथलं काम करून रातच्या कसं काय करा माणसानं, लय तकलीफ होऊन राहिली साहेब। तरी फारस खात्याने 3 एकर वावर आहे, अधिक पंचनामा। विनंती आहे की फारस खात्याकडे लवकर अर्ज देऊन ते तुम्ही सांगून लवकर भरपाई करावी लागते।